तू तर अंकित आहेस ना? जयने विचारलं. त्याने आता गन खाली केली होती आणि त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून अंकितच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागलं होतं. तो उठून उभा राहिला. त्याने आजूबाजूला बघितलं. त्याने सतीश आणि जाधववर नजर टाकली आणि काही क्षण त्याला भरोसाच होत नव्हता की खरंच कोणीतरी आपल्याला शोधत इथपर्यंत आलंय. अरे सांग ना, नुसता बघतोयस काय? तूच काल घाटातून बेपत्ता झाला होतास ना? काही आठवतंय का तुला? इथे कसा आलास तू? काय झालं होतं नक्की घाटात? जयने आता प्रश्नावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. अंकितला कदाचित अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. कदाचित त्याने काल रात्रीपासून काहीही खाल्लेले दिसत नव्हतं. हो मीच, अंकित. मला थोडं पाणी मिळेल का? घसा कोरडा पडलाय, तो म्हणाला. जयने बॅगमध्ये हात घालत त्याला पाण्याची बाटली काढून दिली. त्याने पाणी प्यायलं आणि आता जरा बरं वाटू लागलं. जयने त्याचसोबत त्याला एक बिस्किटचा पुडा देखील बॅगमधून काढून दिला की बिस्किट बघून तर पुढची काही मिनिटे तो फक्त आणि फक्त ती बिस्किट खात राहील. पूर्ण पुडा त्याने संपवला. त्याच्यात आता थोडीशी एनर्जी आली होती. त्याला जरासं बरं वाटू लागलं होतं, पण त्याचबरोबर त्याला खूप काही बोलायचं होतं. भूक आणि तहानेखाली कदाचित इतका वेळ त्याच्या आतमध्ये दबलेली भीती आता अचानक उफाळून वर येऊ लागली. सतीश, जाधव आणि जय आता तिथेच बाजूला असलेल्या दगडांवर एक एक करून बसून राहिले. अजून हवंय का? जयने विचारलं. त्याने हाताने इशारा करत नाही म्हणून सांगितलं. तुम्ही कसे ओळखता मला? तुम्ही पोलीस खात्यातून आला आहात का? म्हणजे माझ्या घरच्यांनी माझी मिसिंगची तक्रार वगैरे दिली होती का? त्यांनी जयला बघत विचारलं. नाही, आम्ही पोलिसामधून नाही आहोत. पण हो, तुझ्या घरच्यांनी तुझ्या मिसिंग होण्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्या पोलीस अधिकाऱ्याला मी ओळखतो. त्याने मला तुझा फोटो आणि गाडीचा नंबर सांगितला होता. तुझी गाडी आम्हाला घाटाच्या पायथ्याजवळ एका झाडीत सापडली. गाडीला चावी तशीच होती. गाडी अजून सुरक्षित आहे. आम्ही खरं तर तुला नाही तर या जागेला शोधत इथपर्यंत आलोय. ते मी तुला नंतर सांगेन. पण तू इथे कसा आलास ते सांग. काय झालं नक्की त्या घाटात? घाट सुरू होण्याच्या अलीकडे असलेल्या टपरीजवळ तू सिगरेटचं पाकिट विकत घेतलं होतंस. टपरीवाल्याने आम्हाला ते सांगितलं होतं. तुझा चेहरा आणि ती गाडी त्याच्या लक्षात होती. पुढे तू तिथून घाटाच्या दिशेला निघालास आणि मग परत तुझी गाडी घाटाच्या पायथ्याच्या अलीकडे असलेल्या झाडीत कशी काय गेली? आणि दुसरं म्हणजे तू गाडी तिथे लावून घाट चढत का गेला होतास? तुझ्या गाडीचा डॅश कॅम आणि गाडीच्या आतमध्ये असलेल्या कॅमेऱ्यातली व्हिडिओ फुटेजेस मी बघितली आहेत. मध्येच तू गाडी घाटाच्या मध्यभागीपर्यंत घेऊन गेला होतास. तिथून परत का फिरलास? आणि घाटात मध्येच तू गाडी का थांबवली होतीस? काही दिसलं होतं का तुला? गाडीच्या आतल्या कॅमेऱ्यातल्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं की तू स्वतःबद्दल कोणाला तरी काहीतरी सांगत होतास. जणू काही मागे कोणीतरी बसलं होतं. पण गाडीच्या त्या कॅमेऱ्या फुटेजमध्ये मागच्या सीट्स तर पूर्ण रिकाम्याच होत्या. जयने आता त्याला ज्ञात असलेली सगळी माहिती सांगितली. काही वेळ शांत बसत तो थरथरत आता बोलू लागला. मला तुमचं नाव कळेल का? अंकितने विचारलं. मी जय, हा सतीश आणि हा सुभान. बोल आता, घाबरू नकोस. आम्ही माणसंच आहोत तुझ्यासारखी. या जंगलात आम्हालाही भयानक भयानक असे भास झालेत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्यात. जी तुझी अवस्था आहे तीच आमची पण आहे. पण तू इथपर्यंत कसा पोहोचलास हे जाणून घ्यायचंय मला. काय झालं नक्की तिथे? जयने आता परत एकदा जोर देत विचारलं. जय, मी घाटाच्या मध्यापर्यंत पोहोचलो होतो. धुकं जरा जास्त होतं, त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. अचानक रेडिओमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मी रेडिओ बंद करायला म्हणून काही क्षणांसाठी माझी नजर रोडवरून हटवली. रेडिओ बंद करून समोर पाहतो तर एक जोडपं उभं होतं. रस्त्याच्या मधोमध एक वृद्ध जोडपं. मी गाडी थांबवली. त्याच्या चेहऱ्याकडे बघून आणि अवस्थेकडे बघून मला दया आली. म्हातारा माझ्या जवळ आला
आणि मला म्हटला की आम्हाला सोनगावला जायचंय. सोनगाव हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं होतं. सोनगाव हा घाट संपल्यावरचं सगळ्यात पहिलं गाव आहे असं तो म्हणाला. मला वाटलं की ठीक आहे, म्हणून मी त्या दोघांना गाडीत बसवले. ते दोघेही मागच्या सीटवर बसले होते. आता मला माहिती नाही की ते कॅमेऱ्यामध्ये कैद का झाले नाहीत, पण मला त्याच वेळी का असं वाटलं की कॅमेरा सुरू करावा म्हणून मी कॅमेऱ्याचं बटन नुकतंच सुरू केलं होतं. म्हातारी मागे बसले आणि मला प्रश्न विचारत होते की तू काय करत होतास वगैरे. म्हातारा जरा विचित्र कोड्यात काहीतरी बोलत होता आणि अचानक त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा तो थंडगार स्पर्श मला अजूनही लक्षात आहे. म्हातारीच्या हातात काहीतरी कागद असावा. तो कागद तिने उघडल्याचा एक थोडासा आवाज मला ऐकू आला होता. म्हाताऱ्याचा तो थंड स्पर्श जसा माझ्या खांद्यावरती त्याने ठेवला, मी मागे त्याच्याकडे बघितलं आणि तितक्यात त्या दोघांनी एकदम समोर बघत हावभाव बदलले. मी रस्त्यावर पाहिलं तर माझं डोकंच बधीर झालं, कारण तेच वृद्ध जोडपं मला आता रस्त्यावरही दिसत होतं. मागेही तेच दोघे होते आणि पुढेही तेच दोघे. मला काही कळत नव्हतं आणि पुढच्याच क्षणी काय झालं कोणास ठाऊक. हळूहळू माझी नजर अंधुक होऊ लागली. जणू काही कुठल्या तरी अंमली पदार्थाच्या भयानक स्ट्रॉंग अशा नशेखाली मी पूर्णपणे मंत्रमुग्ध झालो. पुढचं मला काहीच आठवत नाहीये. गाडी तिथून कशी फिरली, मी चालत नक्की इथपर्यंत आलो कसा, हे देखील मला आठवत नाहीये. पण तुम्हाला एक सांगतो, ही जागा म्हणजे खूपच मनहूस आणि तितकीच जास्त भयानक आहे. मला माहिती नाही नक्की किती वेळ मी इथे आहे आणि इथून मी निघायच्या आज सकाळपासून म्हणायचं झालं तर 2 वेळा प्रयत्न केला, पण तरी फिरून फिरून मी इथेच आलो. मला कळलंच नाही. आणि तुम्हाला सांगतो, मला इथे राहून अतिशय भयानक आणि त्याहीपेक्षा विचित्र अशी गोष्ट लक्षात आली आहे. आपण आता ज्या भिंतीच्या मागे आहोत, या भिंतीवर तुम्हाला काही खिळे ठोकलेली दिसत असतील. या प्रत्येक खिळ्याला एक कापडाची पुरचुंडी बांधलेली आहे. ही भिंत जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती, माझा स्वतःवरचा विश्वास बसत नव्हता. ही नक्की काय गोष्ट आहे? ही अशी विचित्ररित्या भिंत का बनवली असेल कोणी? पण जय, तुमचा विश्वास बसणार नाही. हे जे काही घडतंय ना, या सगळ्याच्या मागे या भिंतीचा काही ना काही संबंध जरूर आहे. कदाचित मी जे आता तुम्हाला सांगीन ती गोष्ट ऐकल्यावर तुम्ही मला वेड्यात काढाल आणि त्यात मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही, कारण ती गोष्टच, ते रहस्यच आणि मला समजलेली वस्तुस्थितीच इतकी विचित्र आणि अकल्पनीय आहे की त्याबद्दल मी तुम्हाला कसं सांगू तेच मला कळत नाहीये. त्याने आता स्वतःच्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि खिशामधून काहीतरी तो बाहेर काढू लागला. बाहेर त्याने काही खिळे आणि त्यांना बांधलेल्या काही कापडाच्या पुरचुंड्या आणि त्याच्या आतमध्ये घडी करून ठेवलेले काही कागद होते. त्याने ते खिळे आणि त्या खिळ्यांना बांधलेल्या कापडाच्या पुरचुंड्या आणि कागद समोरच जमिनीवर पसरले. हे काय आहे नक्की? जयने विचारलं. विलक्षण अशा गोष्टी लिहिल्या त्या कागदामध्ये. प्रत्येक कागद काहीतरी सांगतोय, अंकित विचित्ररित्या बोलत होता. अंकित, मला नीट सांग, नक्की आहे काय हे? जयने विचारलं. अंकितने आता दुसऱ्या खिशात हात घालत त्यातून एक खिळ्याला अडकवलेली कापडाची पुरचुंडी आणि सोबत एक घडी करून ठेवलेला कागद बाहेर काढला. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा या भिंतीजवळ मी जेव्हा आलो आणि आजूबाजूला पाहिलं होतं, तेव्हा मला जमिनीवर असलेल्या पालापाचोळ्याच्या ढिगावर एक खिळा खाली पडलेला दिसला. त्या खिळ्याला कापडाची ही पुरचुंडी होती. सगळ्यात आधी मी हीच गोष्ट उचलली होती. थोडीशी आजूबाजूला झाडाझडती घेतल्यावर मला असेच बरेच खिळे आणि त्या खिळ्यांना अडकवलेल्या कागदाच्या पुरचुंड्या दिसल्या. प्रत्येक खिळ्याला अडकवलेली एक कापडाची पुरचुंडी आणि तिच्या आतमध्ये घडी करून ठेवलेला एक कागद. हा कागद आत्ताचा नाही, कागद खूप प्राचीन आहे. कमीत कमी 100 वर्ष जुना कागद असावा हा. कागदाकडे बघून असंच वाटतंय. अरे हो, पण या कागदात लिहिलंय काय?
तू म्हणत होतास की हे खूप विलक्षण काहीतरी आहे. नक्की असं काय लिहिलंय त्यात? जयने त्याला थेटच विचारलं. हे बघा, हा मला पहिला सापडलेला कागद मी तुमच्या समोर आता वाचतोय. लिंग पुरुष, आयु 24, ओळख श्वेतरंगी लोहरत, आगमन दिशा पश्चिम, कालावधी शुक्ल पक्ष एकादशी, चैत्र मास विक्रम संवत 2082, वेळ मध्यरात्र 3रा प्रहर, अंत 4 मास शार्दूल. त्या कागदावरची एक एक गोष्ट अंकितने वाचून दाखवली. जय, तुम्हाला कळतंय, कागदावर लिहिलेली अक्षर म्हणजे कोणती वायफळ गोष्ट नाहीये. या गोष्टीला एक खूप साधा सरळ थेट असा अर्थ आहे. म्हणजे या चिठ्ठीतील सगळ्या गोष्टीबद्दल तर मी काही सांगू शकलो नाही, पण काही गोष्टी मला अगदी थेट लक्षात आल्या. जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हे माझंच वर्णन आहे. म्हणजे मी इथे येणार आहे हे कोणीतरी कित्येक वर्षांपूर्वी आधीच्या कागदावर लिहून ठेवलं होतं. एका कापडाच्या पुरचुंडीत बांधून एका खिळ्याला ते कापड अडकवून तो खिळा याच भिंतीच्या दगडांमध्ये ठोकून ठेवला होता आणि हे कित्येक वर्षांपूर्वी घडलं होतं. म्हणजेच याचा अर्थ मला काही कळत नाहीये, पण जे मला समोर दिसतं ते मी कसं नाकारू? अंकित बोलत होता. जय अगदी शांतपणे त्याच्याकडे बघत होता. श्वेत लोहरत म्हणजे पांढरी कार. माझ्या गाडीचा रंग पांढराच होता. 24 वर्षीय पुरुष. माझं वय पण 24च आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर घाट या जंगलापासून पश्चिम दिशेला आहे. मी त्या घाटातूनच इथे आलो. म्हणजे माझं आगमन पश्चिम दिशेकडून या जंगलात झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे इथे लिहिलेली तारीख ही हिंदू कॅलेंडरनुसार लिहिलेली आहे. शुक्ल पक्ष एकादशी, चैत्र मास विक्रम संवत 2082. यातील शुक्ल पक्ष एकादशी, चैत्र मास विक्रम संवत या गोष्टीबद्दल मला फारशी माहिती नाही, पण 2082 म्हणजे इंग्लिश कॅलेंडरनुसार चालू असलेलं वर्ष 2026. आता हा तर कोणता योगायोग असू शकत नाही. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो. असं म्हणून अंकित उठला. जय देखील त्याच्याबरोबर उठला आणि दोघेही आता त्या भिंतीच्या मागच्या बाजूने भिंतीच्या समोरच्या बाजूला आले. तो खिळा जिथून खाली पडला होता त्या दगडी विटेवर असलेले ते छिद्र अजूनही ताजं होतं. त्याच्यावरूनच कळत होतं की तो खिळा नुकताच तिथून पडला असावा. हे छिद्र बघा, याच्याकडे बघून समजतंय की हा खिळा नुकताच कोणीतरी या विटेवरून जोरात ओढून बाहेर काढला असावा किंवा मग तो नुकताच खाली पडलेला असावा. बाकीची छिद्र जी कदाचित खूप वर्षांपूर्वी किंवा खूप दिवसापूर्वी तयार झालेली असतील, म्हणजे ज्यातून त्यावेळी खिळे उपसून बाहेर काढले असतील, ती छिद्र पहा, ती बुजली गेलेली दिसत आहेत. पण इथे असलेली काही छिद्र अशी आहेत जी कदाचित नुकतीच त्यावरचा खिळा उपसून बाहेर काढल्यानंतर तयार झालेली आहेत, जी बुजलेली नाहीत. अंकित आता जय त्या भिंतीवर हात ठेवत दाखवू लागला. जो कागद मी तुम्हाला वाचून दाखवला, तो कागद ज्या कापडाच्या पुरचुंडीत बांधलेला होता आणि ज्या खिळ्याला ती पुरचुंडी अडकवलेली होती, त्याकडे बघून असं वाटत होतं की ती नुकतीच खाली पडली होती. म्हणजे जसं माझं या जागी आगमन झालं तसा तो खिळा कोणीतरी या दगडी विटेवरून उपसून बाहेर काढला असेल. माझ्यापूर्वी नजीकच्या काळात आणखी काही लोक इथे येऊन गेले असावेत आणि त्या लोकांचं देखील वर्णन अशाच प्रकारे करण्यात आलं असावं. त्यांचंच एक उदाहरण तुम्हाला दाखवतो, चला माझ्याबरोबर, अंकित जयला म्हणाला. आता ते परत एकदा भिंतीच्या मागच्या बाजूला आले. जमिनीवर त्याने पसरवून मगाशी ठेवलेले कागद आणि कापडाच्या पुरचुंड्या आणि खिळे अजूनही तसेच होते. त्यातल्या अतिशय धूळ आणि मातीने माखलेल्या आणि विरून गेलेल्या कापडाचे तुकडे त्याने जयला दाखवले. हे बघा, आता ही कापड जी मी तुम्हाला दाखवतोय त्यांच्याकडे बघून असं वाटतंय जणू ही खूप दिवसांपूर्वी किंवा खूप वर्षांपूर्वी या भिंतीपासून विभक्त होऊन जमिनीवर पडली असतील. धूळ, माती आणि सततच्या पावसाच्या संपर्कात आल्यामुळे या कापडाचा रंग उडाला आहे.
यावर धुळीची आणि मातीची राख बसलेली आहे आणि हे कापड विरू लागले. पण आता तुम्ही या 4 कापडांकडे बघा. त्यांनी जयची नजर थोड्याशा बाजूला ठेवलेल्या कापडांवर आणि त्याच्या बाजूला असलेल्या खिळ्यांवर वेधली. ही कापड नजीकच्या काळात जमिनीवर पडली असतील. धूळ मातीशी त्यांचा संबंध नुकताच आला असेल, त्यामुळे या कापडाचा रंग अगदी नव्यासारखा जरी नसला तरी तो अगदी खराब झालेला नाही. आता हे बघा, हा कागद मी तुम्हाला वाचून दाखवतो. लिंग पुरुष, आयु 45, ओळख रक्तवर्ण अग्निरथ, आगमन दिशा पश्चिम, कालावधी शुक्ल पक्ष एकादशी, चैत्र मास, विक्रम संवत 2082, वेळ मध्यरात्री 3रा प्रहर, अंत 1 मास, अस्मित मार्गशीर्ष कृष्ण पक्ष, विक्रम संवत 2082. आता मला हिंदू कॅलेंडरबद्दल इतकं काही माहिती नाही, पण एक गोष्ट तर नक्कीच माहिती आहे. 2082 हा आकडा हिंदू कॅलेंडरसाठी 2026 किंवा 25साठी लिहिला जातो. याचाच अर्थ जसा मी इथे आलो तसंच नुकतंच आणखी कोणीतरी इथे आला असेल. एखादा पुरुष ज्याचं वय 45च्या आसपास असेल, जो एखाद्या लाल रंगाच्या गाडीने इथे त्याच्या घाटापर्यंत पोहोचला असेल आणि मग त्याच्या बाबतीतही तसंच काहीतरी घडलं असेल, ज्यामुळे तो नकळत संमोहित अवस्थेत या अतिशय दुर्गम अशा जंगलात येऊन पोहोचला असेल, अंकित म्हणाला. अंकित सगळं बोलणं जय अगदी लक्ष देऊन ऐकत होता आणि आता त्याने नुकताच वाचलेला तो कागद, त्या कागदावर लिहिलेल्या माहितीतून जयच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला. सुभान, मला एक सांग, रवीचे वय काय होतं? जयने विचारलं. साधारण 1980 मधला त्याचा जन्म होता, एवढं आठवते मला. म्हणजे 45 वय असेल त्याचं, सुभान म्हणाला. त्या रात्री तो पोलादपूरवरून एका एसटीने निघाला होता. तोही या घाटामध्ये उतरला आणि तिथूनच या जंगलापर्यंत पोहोचला. बहुतांश एसटी या लाल कलरच्या आहेत. 45 वर्षाचा पुरुष पश्चिम दिशेने रात्री इथे पोहोचला, म्हणजेच रवी, आणि इथून गेल्यानंतर महिन्याभरातच त्याने आत्महत्या केली. म्हणजे या कागदावर अंत 1 मास जे लिहिलं होतं ते रवीचं शिल्लक असलेलं आयुष्य होतं. याचाच अर्थ हा जो कागद आता अंकितने वाचून दाखवला, त्यात लिहिलेली माहिती ही रवीशी अगदी मिळती जुळती आहे. जय म्हणाला. हा फक्त कुठला योगायोग नव्हता, ही अशी गोष्ट होती ज्या गोष्टीने तिथे असलेल्या सगळ्यांचं डोकं चक्रावून गेलं होतं. अंकितने बाजूला काढून ठेवलेल्या बऱ्याच कागदाच्या चिठ्ठ्या आता जयच्या समोर होत्या. त्याने आता तिथली एक चिठ्ठी उघडली. ही चिठ्ठी खूप जुनी होती. म्हणजे ज्या कागदावरती लिहिलेली होती त्या कागदाला पाणी वगैरे लागलं होतं. धूळ आणि मातीची राख त्या कागदावर बसलेली, पण त्यावर लिहिलेले शब्द मात्र स्पष्टपणे दिसत होते. लिंग स्त्री, आयु 32, आगमन उत्तर, साधन वृषभ रथ, काल मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी, विक्रम संवत 2054, मध्यरात्र प्रहर 3रा, शलाका अंत 2 मास. एका स्त्रीचे वर्णन दिसते. विक्रम संवत 2054 म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार 1997 हे वर्ष. तो आता तिथे पडलेली एक एक चिठ्ठी उघडून वाचू लागला. त्यामध्ये काही स्त्रियांची, काही पुरुषांची वर्णन होती आणि त्यांच्या येण्याचा कालावधी लिहिलेला होता. अंकित आणि जयने आता एक एक करत त्या कालावधी आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार हिशोब केला असता ते चिठ्ठीत लिहिलेल्या तारखांचे हिशोब हे 1967, 69, 73, 78, 83, 85, 84, 91, 97, 2000, 2003, 2005, 2011, 2019, 2020, 2024 आणि आता सुरू असलेल्या 25 आणि 26 पर्यंत जुळत होते. जयने उठून उभं राहत पहिली तर एक सिगरेट पेटवली. आता अंधारून आलं होतं. सतीश आणि जाधव आजूबाजूला पडलेली काही वाळलेली लाकडं, गवत घेऊन आले आणि त्या भिंतीच्या मागेच आता त्यांनी शेकोटी पेटवायची तयारी सुरू केली. जय त्याच्यासोबत असलेल्या डायरीमध्ये आतापर्यंत मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेली
माहिती लिहून घेत होता. आतापर्यंत एकूण 24 चिठ्ठ्या मिळाल्या होत्या. म्हणजे त्या भिंतीला ठोकलेले 24 खिळे खाली पडलेले होते, जे अंकितने स्वतःकडे जमा करून ठेवले होते. काही चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या तारखेत वर्षाचा आकडा हा समान देखील होता. म्हणजे कदाचित त्या 12 किंवा 13 महिन्यात तिथे 2 माणसं येऊन गेली होती. असं करून आतापर्यंत एकूण 24 लोकांबद्दलची माहिती त्यांच्याकडे होती. हे खरंच अकल्पनीय आहे. एखाद्या व्यक्तीला आधीच कित्येक वर्षापूर्वीच इथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरूबद्दल माहिती होती आणि हे त्यांनी त्याच्या वर्णनासकट आणि इथे येण्याच्या वेळे आणि तारखेसकट नोंदवून ठेवलं होतं. अंकित म्हणाला, या जागेबद्दलचं रहस्य काय आहे नक्की? हे शोधल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. पण जे काही आहे ते खरंच अविश्वसनीय आहे. जय म्हणाला, मला काही इंटरेस्ट नाही या जागेच्या रहस्याचा उलगडा करण्यात. मला घरी जायचंय. तुम्हाला खोटं वाटेल, मला एक क्षणसुद्धा इथे थांबायची इच्छा नाहीये. कुठल्या मनहूस क्षणाला मला त्या म्हाताऱ्या जोडप्याची मदत करावीशी वाटली कोणास ठाऊक. त्यांना डावलून सरळ निघून गेलो असतो ना तर बरं झालं असतं. कुठल्या लफड्यात अडकलो कळत नाहीये. आता हे देखील माहिती नाहीये की इथून आपण जिवंत बाहेर निघू की नाही. खरंच मला आता रडावंसं वाटतंय. अंकित म्हणाला, कमॉन, अरे आता तू एकटा नाही आहेस. आम्ही पण तुझ्या सोबत आहोत. आणि तू एक गोष्ट का पाहत नाहीयेस? काल रात्री तू इथे आला आहेस. आतापर्यंत तुला कोणतीही हानी झालेली नाही. शिवाय फॉर्च्युनेटली तुझा शोध घेत आम्ही इथपर्यंत आलोय. बी पॉझिटिव्ह. जय म्हणाला, तुम्ही बोलता ते एक प्रकारे ठीक आहे, पण माझा काय दोष? मी तर चांगला काम करायला गेलो होतो. रात्री म्हाताऱ्या जोडप्यावर मला दया आली. एक क्षण असं वाटलं की माझ्या आईवडिलांवर जर अशी वेळ आली असती आणि त्यावेळी जर त्यांना मदत करणारं कोणी भेटलं नसतं तर, या विचाराने खरं मी त्यांना मदत केली. अंकित म्हणाला. आणि अचानक त्याचं ते बोलणं ऐकून जय थोडासा विचारात पडला. बाजूलाच असलेल्या एका दगडावर बसून शून्यात नजर लावत काहीतरी विचार करू लागला. सतीश आणि जाधवने आता शेकोटी पेटवली आणि बाजूला ते दोघे बसले होते. जयने आता बॅगमध्ये हात घालत एक दारूची बाटली बाहेर काढली आणि त्याने त्यातले 2 घोट घेतले. बाटली मध्येच ठेवली. दारूचे ते 2 घोट त्याच्या पोटात गेले आणि त्यावर त्यांनी सिगरेटचा एक झुरका मारला. अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं. अंकित, मला एक सांग, म्हातारी साधारण दिसायला कसे होते? म्हणजे त्याचं वय साधारण किती असेल? काही आयडिया? दोघांचे वय जवळपास 80च्या पुढे असेल. 100% त्यांच्या हालचालीचा वेग, त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि शरीराची एकूण अवस्था पाहता 80 वर्षाच्या पुढेच होते दोघेही. जयने आता ती डायरी समोर धरली. त्या डायरीमध्ये त्यांनी 4 कॉलम केले होते. एका कॉलममध्ये त्यांनी वर्ष लिहिलं होतं, हिंदू कॅलेंडरनुसार जसं त्या प्रत्येक कागदावर नमूद केलेलं. मग दुसऱ्या कॉलममध्ये त्याने पहिल्या कॉलममध्ये लिहिलेल्या कालगणनेनुसार इंग्रजी कॅलेंडरमधलं त्याला समन्वयक वर्ष लिहिलं. त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये त्याने इथे येणारा पुरुष होता की स्त्री ते लिहिलं आणि चौथ्या कॉलममध्ये त्यात प्रत्येक चिठ्ठीवर नमूद केलेल्या त्या व्यक्तीचं वय लिहिलं. ती डायरी डोळ्यासमोरून फिरवत ती डायरी आता त्याने अंकितच्या हातात दिली. तुला इथे सापडलेल्या सगळ्या चिठ्ठ्या बघून आपण डायरीमध्ये या गोष्टी लिहिल्या होत्या. आता यात एक गोष्ट पहा, यात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीचं वय बघ. कुठलाही व्यक्ती 50 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा नाहीये. म्हणजे इथे आलेली स्त्री किंवा पुरुष यातलं कोणीही 50 वर्षाच्या पुढचं नव्हतं. सगळे हे 50 वर्षाच्या आतलेच होते. आणि तुला काल घाटात भेटलेलं ते जोडपं तू म्हटल्याप्रमाणे 80 वर्षापेक्षा जास्तच होतं. तुझ्या गाडीच्या कॅमेऱ्यात असलेला तो व्हिडिओ मी तुला मगाशी दाखवला. तुलाही त्यात दिसलं की मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. अर्थ स्पष्ट आहे, ते जोडपं म्हणजे कोणी जिवंत माणसं नव्हती, पिशाच्य किंवा मग एक तुझ्यासाठी रचला गेलेला भ्रम. त्या जोडप्याशी मिळत्या जुळत्या कोणाचा या चिठ्ठ्यांमध्ये उल्लेख नाहीये.
म्हणजे ते इथं विक्टीम नाहीत, तू आहेस. म्हणजे गोष्ट स्पष्ट आहे. त्यांनी तो सापळा केवळ आणि केवळ तुझ्यासाठी लावलेला. मला एक सांग, ज्यावेळी ज्यावेळी तू महाबळेश्वरकडे निघाला होतास त्यावेळी तुझ्या मनात नक्की काय भावना होत्या? मी तुम्हाला मगाशी सांगितल्यानुसार मी 15 दिवस घरापासून लांब होतो. 15 दिवसानंतर आई बाबा आणि आम्ही महाबळेश्वरमधल्या त्या रिसॉर्टमध्ये भेटणार होतो. तिथून मग आम्ही परत एकदा घरी जाणार होतो. मला आईची आणि वडिलांची खूप आठवण येत होती. मी त्यांना भेटायला आतुर होतो. होमसिक झाल्यासारखं झालेलं मला. ही माझी तीव्र भावना होती. ज्या काळात मी घाटाच्या त्या मार्गाने चाललो होतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं माझ्या गाडीच्या समोर ते म्हातारं जोडपं मला दिसलं, क्षणभरातच माझं मनच पाघळलं. पहिल्या काही क्षणामध्ये मला थोडीशी भीती वाटली, पण ती भीती आपोआप कुठे गेली कोणास ठाऊक. मनात मग फक्त दया आणि करुणा होती. त्या म्हाताऱ्या जोडप्याला या अंधाऱ्या रात्री या निर्जन जागी असं ठेवून जाता येणार नाही, ही भावना होती. कुठेतरी स्वतःच्या आईवडिलांचा विचार देखील येत होता. म्हणजे त्या घाटात तू प्रवेश केलास तेव्हापासूनच तुझ्या मेंदूचा ताबा घ्यायला त्या अदृश्य शक्तीने सुरुवात केली होती. तुझ्या मन आणि मेंदूमधल्या प्रत्येक भावनेचा जणू त्या अदृश्य ताकदीला कधी एक डायरेक्ट ॲक्सेस होता, हा माझा अंदाज आहे. तुझ्या मनात सुरू असलेले तुझ्या आईवडिलांबद्दलचे विचार, तुला त्यांच्याकडे जाण्यासाठी लागलेली ओढ आणि बरोबर त्याचवेळी असंच एक म्हातारं जोडपं जवळपास समोर दिसावं, हा योगायोग नव्हता. हा एक तुझ्या मेंदूवर ताबा घेऊन रचण्यात आलेला भ्रम होता. मला तर वाटतंय की रवीला देखील असाच काहीतरी भ्रम झाला होता. रवी जेव्हा एस टीमध्ये बसला असेल आणि या घाटातून जात असेल तेव्हा कदाचित असं काहीतरी घडलं की त्याच्या मेंदूत आणि मनात सुरू असलेले एखाद्या ठराविक गोष्टी प्रतीचे विचार, एखाद्या ठराविक गोष्टी प्रतीची आसक्ती आणि ओढ अचानक दृश्य स्वरूपात जर समोर दिसू लागली असेल. रवी दारूच्या नशेतच कदाचित एस टीमधून खाली उतरला असेल. जसा भ्रम तुला झाला तसा त्यालाही झाला असेल आणि मग त्या व्यक्ती किंवा त्या गोष्टीच्या मागे चालत तो इथे आला. म्हणजे मेंदू आणि मनाच्या मध्ये सुरू असलेले विचारांची स्पंदन या सगळ्यावरचं या अदृश्य ताकदीने जणू काही एक प्रकारचा ताबा मिळवला होता. समोर तुला दिसलेलं दृश्य, ते जोडपं, हे सगळं आधीपासूनच ठरलं होतं.